महाराजांना हयातभर त्रास झाला, मंबाजी बुवानं त्रास दिला, रामेश्वर शास्त्रींनी त्रास दिला. तुकाराम महाराजाला न्यायला गरुड आला होता, तर अलीकडच्या 300 तुकाराम महाराजांच्या नंतर 300-350 वर्षानंतर जो इतिहास आहे त्याच्यानंतर कोणालाही त्यानंतर गरुड न्यायला आलेला नाही, किंवा त्याच्या अगोदर इतिहासामध्ये आला असेल तर तो मला सांगता नाही. काय त्याच्या काही अगोदरचे काही संदर्भ आपल्याला सांगता येतील? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, तारी येला तैशा लाह्या. हे सगळं मान्य कोणी केलं तर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम महाराजांमध्ये आणि भगवान विष्णूमध्ये फरक नाही, हे वेगळे नाहीत. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. अद्भुत आहे. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. किंवा एका ठिकाणी महाराज म्हणतात मूळ लवकरी पाठवा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. माझा जन्मदाता बाप हाच आहे का असा विचार करून, आईला प्रश्न करून बाप हाच आहे का अशी शंका घेणं इथपर्यंत ते समरूप आहे असं मी म्हणेन. तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन 1650 साली झालं. बरोबर. तुकाराम महाराजांचं वयाच्या 42व्या वर्षी काय झालं हे जाणून घेण्यापेक्षा महाराजांनी 42 वर्ष वयाचे होईपर्यंत किती मोठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांती केली, एवढ्या क्रांतीचा जर आपण अभ्यास केला, महाराजांची वाङ्मय संपदा जर आपण पाहिली, तर मला असं वाटतं वयाच्या 42व्या वर्षी महाराजांचं काय झालं हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनाला स्पर्श करणार नाही.